तुम्ही जे विचारलं नाटकचं कारण, तर आजच्या माणसाला फक्त तो पैसे कमवायचं मशीन बनलाय, मनी मेकिंग मशीन. बरोबर. बाकी त्याला जीवनशैली बद्दल काही माहीतच नाही. कोणत्या ऋतूत काय खावा, जीवनाला काय आवश्यक आहे, काय खाऊ नये. आता ठीक आहे, कष्टकरी व्यक्तीनं चरबीयुक्त पदार्थ खाले तर ठीक आहे, परंतु ज्याला काही कष्टच नाही, आज मांसाहाराचं प्रमाण खूप वाढलं. ज्याला काही शरीराला घाम निघत नाही अशा व्यक्तींना बटाट्यात सुद्धा फार चरबी. बरं, बटाटे, तेलयुक्त पदार्थ, उदाहरणार्थ तळलेले पदार्थ, आज वडा पाव, असे पदार्थाचा अतिरेक खूप वाढला. आणि हे तेल इतकं शरीरासाठी घातक आहे, त्याचा हा दुष्परिणाम. त्याच्यामुळे नसा चॉकअप, बॅड कोलेस्ट्रॉल शरीरामध्ये खूप वाढत. आणि त्याचं तुम्ही नुसतं हृदयाच्या त्याला अटॅक नका समजू, मेंदू जसं अटॅक पाहिलेला आहे, त्याला आपण ब्रेन स्ट्रोक म्हणतो, तो पण अटॅकात म्हणजे अचानक बंद पडली. आयुर्वेदामध्ये हृदयाला अटॅक शब्द नाही, हृदयघात शब्द. काय शब्द आहे? हृदयघात. अचानक हृदय बंद पडले. याचं कारण असं आहे, तुम्ही हानिकारक तत्व शरीरामध्ये जास्त टाकता आणि ते टाकण्याचं कार्य आपण तोंडामार्फत करतो, जिभेचा हवेस. तर उदाहरणार्थ जिलेबी हा पदार्थ मुळातच भारतीय पदार्थ नाही, हा बाहेरून आलाय तुर्कस्थानात. बटाटे सुद्धा हा बाहेरून पदार्थ आलेला आहे. बटाटा हा भारतीय कंद नाही, त्यामुळं भारतात तो खाणंच अयोग्य आहे. आणि म्हणून सगळ्यात जास्त आज प्रमाण भारतामध्ये अटॅकचं जे वाढलं नाही, याला कारण बटाट्याशिवाय जीवनच नाही. वेपर्स, उपास, वेपर्स. आणि वास्तविक पाहू जाता बटाटे कुठल्याच उपासाला चालत नाही. रताळा चालू शकतं ना? रताळा हा भारतीय कंद आहे. रताळाचं ग्रंथात वर्णन नाही उपासाला खा म्हणून, पण बटाट्याचं वर्णन नाही. बटाटा हा भारतीय कंदच नाही. एवढंच काय, लोक मरायला टेकते, दुःख भोगीते, पण जिभेवर ताब्या आणत नाही. आज बरेच लोक डायबिटीस होऊन, गँग्रीन होऊन हात पाय गमवावे लागतात. त्याला कारण का, तर तोंडावर नियंत्रण नाही. परिणामी त्यांना हात पाय अवयव गमवावं लागत. समजा आता कोणी पाय गमावला असेल, कोणी हात गमावला असेल, तो परत तो आणू शकतो का? किती पैसे दिले? हे ज्ञान आहे का माणसाला? मग आपण आपल्या जीवनासाठी का पथ्य सांभाळू नये? ज्याने विठ्ठल मात्र घ्यावे त्याने पथ्य सांभाळावे. आम्हीच दडे द्यायचे आणि आम्हीच पथ्य तोडायचे. आज जगाला प्रबोधन करतात तेच लोक पथ्य पाळत नाही. आता ही साबुदाणे येणं सुद्धा साखर खूप वाढीत. वास्तविक तोपासाला चालणारा पदार्थच नाही, कारण त्याच्यात स्वचरबी खूप आहे, फार हेवी फूड आहे ते. उपासाच्या दिवशी लाईट पदार्थ खावा, म्हणजे आपलं मन भगवंताकडे वळल. ते पचन क्रियेमध्ये गर्क होतं, ते काय भगवंताची भक्ती करणार. म्हणून ऋषी मुनींनी जे निवड केलेली उपासाच्या पदार्थांमध्ये, तर हे पदार्थ खावा. त्याचं मी फार बारीक संशोधन केलं, आत्मा तत्वातून जाणलंय की ते इतके लाईट आहे, पचायला असतोच पचतं. त्याच्यामुळं शरीरात गॅस होत नाही, गॅस ट्रबल होत नाही, अपचन होत नाही, आणि तुमचं मन भगवंताकडे रमतं, भक्तीकडे रमतं. हेवी पदार्थ, हेवी फूड पचवण्यासाठी तुमची सगळी एनर्जी त्या पचन क्रियेमध्ये जाते. तेव्हा तुमचे
भगवंताकडे मन लागल कसं? उपवास शब्दाची व्याख्याच असते. उप म्हणजे समीप, म्हणजे भगवंताच्या जवळ, आणि वास म्हणजे सानिध्यात. 10 इंद्रिय 11 मन येणं भगवंताच्या सानिध्यात राहायचे. आता तुम्ही जर जड पदार्थ खाले तर तुमचं मन जे त्या पचन क्रियेमध्ये गुंतणार आहे ते भगवंताच्या सानिध्यात जाऊ शकत नाही. ढेकळे येईपर्यंत खातात. बरं ते किती खायचे माहिती आहे का? अर्ध पोट. आणि रोजचं सुद्धा जेवण आहे ना, मनुष्याने किती खाल्लं पाहिजे माहिती आहे? 50% भोजन, 25% पाणी आणि 25% नेहमी रिकामा पाहिजे. त्याला डायजेशनचा त्रास बिलकुल होणार नाही. पण हा चांगली भाजी असली, त्याच्या आवडीची भाजी असली का तो 2 घास दणकून आले तो पोटात जागा ठेवत नाही. ढेकर येईपर्यंत खाल्लं त्यालाच संहितेमध्ये उल्लेख का ढेकर येईपर्यंत खाणारा म्हणजे हा गाढव. चरकऋषीने काय म्हटलंय? गाढवला काय नाही का आपण किती खातो म्हणून. तसा 2 पायाचा बिना शब्दाचा लांडा करतो, याला कळतच नाही काय खातोय. अहो मी कधी कधी पाहतो का पोटात जागा नसताना, समजा मला जिलेबी आवडते ना, तर गाडी उभी करून मी जिलेबी खातो. अरे आज तू जेवण निघाला ना, पोटात जागा नाही ना, तुला गरज नाही ना. तुझ्या शरीराचा विचार कर ना. डस्टबिनचं बॉक्स बनवलाय तू. बरं चरकऋषींचा अभ्यास आहे, माझा अभ्यास आहे. चरकऋषी म्हणतात का तुम्ही किती खा, शेवटी तुमचं शरीर फक्त 100 ग्रॅमच अन्न शोषण करतं, बाकी फक्त पोटाला मशागत आहे. आता इथं त्या म्हसोळला ती लेडीज आली होती 3 वर्षापूर्वी, मी स्वतः भेटायला गेलो. 11 वाजता 1 कप चहा पिती आणि संध्याकाळी 7 वाजता 1 कप चहा घेते ती. पाणी नाही, जेवण नाही, काही नाही, आणि 60 वर्ष झाली. जैन साध्वी. ते गुजरातचे ते महाराज होते, त्यांनी दादा महाराज, ते फक्त आता आहे, आता पण आहे. ते नुसतं याच नर्मदेचं पाणी पिऊन राहतं, दुसरं काहीच खात नाही. आता सध्या व्हिडिओ आहे त्यांचा, काल परवा मला एकाने व्हिडिओ टाकला. आणि रोजचे 20 किलोमीटर चालतात. तगडी तुगडी तब्येत एकदम, फक्त नर्मदेचं पाणी, काहीच नाही. नर्मदेची कृपा आहे. काय माहितीये का, हा सगळा विज्ञान आणि ऋषीमुनी सांगतात का खऱ्या अर्थानं तुम्हाला झोप चांगली जर असली तर सगळं काही चांगलं आहे. पोट चांगलं असेल, शास्त्रात असं म्हटलंय चरकऋषींनी, पाय गरम, पोट नरम आणि मेंदू थंड, हे आरोग्याचे लक्षण आहे. काय आहे? पाय गरम पाहिजे, पोट नरम पाहिजे, हे असं सहज दाबलं पाहिजे, पोट नरम आणि डोकं थंड, हे आरोग्याचे लक्षण. पण आज आमचे पाय थंड आणि डोकं एकदम गरम आहे, आणि हेच बीपीचे लक्षण आहे. याला आहाराशी तुमचं शरीर जे वाढतं ना, ते आहारावर वाढतं. पण आपण आहार चुकीचा घेतलं तर शरीरामध्ये चुकीचं काहीतरी होणारच ना. तुमच्या प्रमाणापेक्षा जास्त तिखट खाल्लं तर तुम्हाला डबा घेऊन पडणंच बाकी. आणि आजचा आहार म्हणजे शरीरावर बलात्कार करणं आहे. तुमच्या शरीराला गरज नसताना तुम्ही बाहेर पडले, भूक नसताना वडापाव चिळून घेतो पोटामध्ये, तर त्रास होणार, चरबी वाढणारच, अटॅक येणारच, मरणारच तू लवकर. आणि सरळ सांगू का, माझा जो अभ्यास आहे तो अति खादाड माणूस अटॅक ठरलेला जीवनात, लक्षात ठेवा. खादाड माणसाला अटॅक आल्याशिवाय राहणार नाही. जीवनाची सुरुवात आहे आता.
दोघं तसे लिमिट मध्ये जेवतात तसे दोघं पण एक प्रॉब्लेम नाही. त्याचा आहार लिमिट मध्ये असेल त्याला. रवीचा पण माझ्या पहिल्यापासून लिमिट मध्ये हो कमी जेवण. अल्प आहारी कमी बोलणारा हे सुद्धा आरोग्याला फार चांगलं आहे. चांगलं आहे. जो कमी बोलतो, अल्प आहार घेतो आणि 6 तासापेक्षा जास्त झोपत नाही, त्या व्यक्तीचं आरोग्य चांगलं आहे. जास्त अतिरेक आयुर्वेदात सांगितलं अति सर्वत्र वर्जित. हो. आता चहा सुद्धा आहे ना, आता ते आमच्या शिवानंदची नसच सापडत नाही का. चहाचा अतिरेक इतका आणि इतका घट्ट चहा पिती ती व्यक्ती तर त्याचा दुष्परिणाम ठरलेला आहे ना, असा चॉकअप झालाय. इथं शरीराला इथं न सापडणं इथून सलाईन सोडलं, त्याचा चहाचा अतिरेक आहे. उलट चहा एक तर प्यायलाच नाही पाहिजे, प्यायचा तो शास्त्रात सांगितलं